नमस्कार मित्रांनो, फॅन्सी रंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण की सध्या जी राजकीय परिस्थिती आहे बांगलादेशमधली ती अत्यंत गंभीर आहे. आणि त्याचा जो धार्मिक रंग आहे हा किंबहुना हिंदूंसाठी एक धोक्याची सूचना आहे की आता खरंच वेळ आलेली आहे की आपल्याला एकत्र यायचं आहे, आपल्याला जागा व्हायचं आहे. आता बस झालं. म्हणजे खरंच निष्पाप माणसांची कत्तल करणं, त्यांना जिवंत जाळणं ही कुठलीही धर्माची किंवा कुठलीही राजकीय पक्षाची भूमिका असू शकत नाही. म्हणजे निष्पाप लोकांचा बळी जाणं कुठल्याही समाजात, देशात, धर्मात ही न बसण्यासारखी गोष्ट आहे. तर माझी सगळ्या हिंदूंना कळकळीची विनंती आहे की आता खरंच एकत्र यायची आणि जागवायची वेळ आलेली आहे. आपल्या येणाऱ्या पिढीसाठी त्यांना एक चांगला भविष्यकाळ मिळावा, त्यांना एक सुरक्षित भविष्यकाळ मिळावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक धोका त्यांना बसू शकणार नाही. यासाठी आपण आता काम करायची वेळ आलेली आहे. म्हणजे खरंच अवघड परिस्थिती आहे. मी आत्ताच एक बातमी वाचली की एका 7 वर्षीय मुलीला जिवंत जाळलं गेलं. म्हणजे कुठली मानसिकता आहे? त्या निष्पाप बाळाचा काय अपराध आहे? ते खरंच म्हणजे हे वाचून ना कधी कधी ना चिडही येते आणि राग असह्य होतो. म्हणजे कुठे चाललंय जग? आपण काय करतोय? आणि या सगळ्याची गरज काय आहे? त्यामुळे हिंदूंनो, माझी तुम्हाला नम्र कळकळीची विनंती आहे की जागे व्हा, एकत्र या आणि आपल्या देशाला, धर्माला, समाजाला आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे. आणि आपण सगळे मिळून या एका गोष्टीसाठी आता काम करण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.